अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं शनिवारी महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं। देशभरातील विविध महिला संघटनांनी लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण तात्काळ लागू करण्याची जोरदार मागणी केली। केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 ची अंमलबजावणी विलंब न लावता करावी अशी ठाम भूमिका संघटनांनी मांडली आहे। दरम्यान अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं शनिवारी जिल्हा परिषद पूनम गेट इथं महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं। जिल्हा अध्यक्षा शकुंतला पाणीभाते आणि राज्याध्यक्षा नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। त्यानंतर जिल्हा सचिव शेवंता देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मागण्यांकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली। देशभरातील सर्व लोकशाही शक्तींनी एकत्र येत महिला आरक्षणाच्या तातडीच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष उभारण्याचं आवाहनही या निवेदनातून करण्यात आलं। यावेळी लिंगव्वा सोलापुरे, सुनंदा बल्ला, गीता वासम, रईसा शेख, शहनाज शेख, तबस्सुम शेख, सायरा शेख, प्रिया सुंचू, विद्या चंद्री, हसीना शाबाई, परवीन शेख, मुन्नी पटेल, कलावती अंकाराम, उमा बोगा, भूदेवी आदींची उपस्थिती होती। वतीनं पूर्ण देशभरातून महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आज आम्ही 33% आरक्षण संदर्भातलं आम्ही ह्या निदर्शनं करण्यात आलेलं आहे। तर आता गेल्या 20-25 वर्षे झालेलं आहे। या बिल मध्ये लोकसभा विधानसभामध्ये होतं, यामध्ये कुठल्याही सरकारने ते मंजुरी केलं नव्हतं। म्हणजे मंजुरी करण्यासंदर्भातला 20 वर्ष लागले, म्हणजे सीतानं 12 वर्ष वनवास भोगली। तर आम्ही या आरक्षण संदर्भातला 20-22 वर्ष झालं होतं, ते मंजूर झालं नव्हतं। आता 2023 मध्ये ते मंजूर झालं। या मंजूर होत असताना सरकारनं काही को घातलेला आहे। आता 2011 मध्ये जनगणना झाली, जनगणनेमध्ये किती ओबीसी किती झाली पहिल्या ते समजा, नंतर ना तो 33% पहिला आरक्षण तर मंजुरी करा।